आणि सदैव नागरिकांसाठी आपलं शहर मध्ये ट्रेनमधनं उतरल्यानंतर मोकळं मिळावं या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सातत्याने महानगरपालिकेवर दबाव टाकतो की आमचा फेरीवाला मुक्त स्टेशन परिसर करा, फुटपाथ मोकळी मिळाली पाहिजे. कारण स्टेशनवरनं येणारा व्यक्ती हा कुठून किती प्रवासातून आलं असतं माहिती नाही. त्याच्यावर सामान असतं, लहान मुलं असतात कडीवर, वयस्कर असतात, आजारी कोणी असतं. अशा परिस्थितीत सातत्याने महानगरपालिका आणि पोलीस स्टेशनला आम्ही हे केलं आणि सातत्याने आमचा संघर्ष आहे तो आम्ही काही थांबवणार नाही. पण मागच्या काही दिवसापूर्वी या फेरीवाल्यांच्या विळख्यामध्ये ॲम्ब्युलन्स अडकली आणि ते आमचे सन्माननीय आमदार राजूदादा पाटील मनसेचे आमचे नेते यांनी ते ट्विट केलं आणि लगेच आम्ही महाराष्ट्र सैनिकांनी त्यांचा आदेश घेऊन ACP साहेबांना पत्र दिलं 14/10/2025 की कमीत कमी सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे की प्रार्थना स्थळं महानगरपालिका यांच्यापासून 100 मीटर आणि 150 मीटर या पद्धतीने फेरीवाला मुक्त एरिया असावा. तुम्ही अकार्यक्षम सत्ताधारी आणि हे सर्व ठरलेले आहेत, परंतु आम्ही सुरुवातीला आता भूमिका घेतली कमीत कमी स्टेशन परिसर तर तुम्ही 150 मीटर मोकळा ठेवा या दृष्टिकोनातून. 25 तारखेची तारीख दिलेली होती, आज 25 तारीख आहे, म्हणून 24 तारखेला आम्ही गोष्ट आहे की शहर जे आहेत ही शहरं रोज वाढत चालली आहेत आणि कायमस्वरूपी फेरीवाले असतील, रिक्षावाले असतील यांच्या विळख्यात ही शहरं अडकलेली आहेत. गेले अनेक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्यपूर्ण हा फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या वेळेला एल्फिन्स्टनची पुलाची जी चेंगराचेंगरीची दुर्घटना झाली होती त्याच्यानंतर त्या सगळ्या बाबी झाल्या होत्या, त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला होता की जशी आता भोईर साहेबांनी सांगितलं की प्रार्थना स्थळं असतील किंवा रुग्णालय, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज असतील, त्याचबरोबर रेल्वे स्टेशनच्या जेवढ्या एक्झिट्स आहेत यापासून 150 मीटर पर्यंतच्या ज्या आहेत त्या सगळ्या फेरीमुला मुक्त कराव्यात. परंतु सातत्याने आपण बघतो की ज्या वेळेला प्रशासकीय राजवट होती किंवा त्याच्या अगोदरपासून ज्या वेळेला लोकप्रतिनिधी होते 2020 पर्यंत हा एक प्रकारचा धंदा झालेला आहे आणि याच्यात एक आर्थिक गैरव्यवहाराचा एक मोठा रॅकेट आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय राजूदादा पाटील यांनी या अगोदर ज्या वेळेला आम्ही ही भूमिका घेतली होती त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की कोणाकोणाला याच्यातनं काय काय मर्यादा मिळतो याची अख्खी यादीच आम्ही जाहीर करू. त्यामुळे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्या कारणाने आणि नंतर प्रशासकीय राजवट असल्या कारणाने प्रशासकीय राजवटीत सुद्धा सर्रास हे आर्थिक हितसंबंध प्रत्येकाचे जोपासले जातात. त्यामुळे आपल्या फेरीवाल्यांवरती कारवाई होत नाही. फेरीवाल्यांवर ज्या वेळेला थातूरमातूर कारवाई करायची त्यावेळेला ती केली जाते किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून फेरीवाल्यांना निरोप अगोदर जातात जेणेकरून ते तिथे हटतात. जेव्हा कधी एखादा अतिमहत्वाची व्यक्ती किंवा आयुक्त यांचा दौरा असेल त्यावेळेला हे होतं. परंतु आता आज विषय आहे की 150 मीटरचा, जसं आता भोईर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 150 मीटरचा परिसर हा जर मुक्त केला तर शहरात जे नागरिक येतात त्या नागरिकांना चालायला मोकळा श्वास मिळेल. आणि मगाशी जसं आपण विचारलं त्याप्रमाणे की सुप्रीम कोर्टाने ज्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत त्याचा अवमान आणि दुसरं एक कलम आहे 166 नंबरचं, त्याच्यानुसार जेवढे शासकीय अधिकारी आहेत त्या सगळ्यांना म्हणजे त्यांचे सहाय्यक आयुक्त असतील किंवा त्यांचे फेरीवाल्यांचे पथक प्रमुख असतील किंवा कर्मचारी असतील यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्यानंतर त्यांना कुठल्या प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात. अगदी निलंबनाच्या कारवाईपर्यंत दंड आहे, समज आहे, निलंबनाची कारवाई आहे आणि कायमस्वरूपी बडतर्फी आहे. या सगळ्या गोष्टींचा ओहापोह काल आम्ही सन्माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त आणि सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामनगर यांच्या समोर केल्या. फ आणि ग प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त देखील होते, त्यांनाही या गोष्टी समजून सांगितल्या आणि आम्ही ही ठाम भूमिका घेतली की 150 मीटरच्या बाहेर जे काही फेरीवाले किंवा त्यांचं पुनर्वसन किंवा राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी महानगरपालिकेचा होतोय. सर्वप्रथम 150 मीटर रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा परिसर हा कायमस्वरूपी
मुक्त फेरीवाला मुक्त राहावा याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आग्रही आहे। आणि यामध्ये कारवाईमध्ये कुठेही जर खंड पडला किंवा पुन्हा जर फेरीवाले बसायला लागेल तर कायदा हातात तर आम्ही घेऊच, पण त्याचबरोबर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध पुराव्यानिशी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे सगळे पुरावे देऊ आणि पोलिसांना आम्ही सांगितले की आम्ही जे दाखल करू ते गुन्हे आपण दाखल करून घ्यावे, यावर अत्यंत ठाम आहे।